प्रणितीताई शिंदे सर्वसामान्य कष्टकरी बीडी व यंत्रमाग कामगारांसाठी रस्त्यावर लढणाऱ्या नेत्या आहेत. डॉक्टर गोवर्धन सुंचू सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या वतीने माननीय प्रणितीताई सुशीलकुमारजी शिंदे या सोलापूर लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यांनी कधीही चुकीचे राजकारण न करता सर्वसामान्यांसाठी बीडी तसेच अन्य कामगारांसाठी रस्त्यावर येऊन लढणाऱ्या नेत्या आहेत. सर्व समाजातील नागरिकांच्या प्रश्नासंबंधी लढून न्याय मिळवून दिलेला आहे. त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेलच्या वतीने पूर्व भागातील विजयनगर येथे कामगारांची बैठक घेऊन त्यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी माजी नगरसेवक गोविंदराज एकबोटे यांचे देखील मार्गदर्शन झाले. वास्तविक पाहता माननीय प्रणितीताई यांनी बीडी कामगारांसाठी त्यांचा उद्योग धूम्रपान कायद्यातून टिकविण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन केलेलं आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. यंत्रमाग कामगारांसाठी महाराष्ट्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी विधानसभेमध्ये अनेक वेळा आवाज उठविला आहे. तसेच अनेक क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत. त्यांनी काम करताना स्वतःचे मतदारसंघासह इतर मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदी विषयांवर राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी बैठक घेऊन कामगारांना प्रणिती शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्या प्रसंगी कामगारांनी देखील माननीय ताईंना भरघोस मताने निवडून देण्याचे वचन दिले. यावेळी बालाजी बुधाराम, तिम्मप्पा मादगुंडी, सतीश गोरंटला, दामोदर येल्दी, पद्मा अप्पम, पूजा शेरला, सुनीता गंगुल, अनुराधा गुंडला, मीरा औरंगाबादवाले, रेखा बाकीवाले आदींनी परिश्रम घेतले. आम्ही या मीटिंगला सुरुवात केलेली आहे. तर या मीटिंग मध्ये आम्हाला एवढंच विनंती करायचं आहे, माननीय प्रणितीताई शिंदे यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी, गरीब नागरिकांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन करून कामगारांना आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिलेले आहे. त्यांच्यासाठी आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना सपोर्टिंग केलेले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्याच पद्धतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असं इंडिया गट स्थापन झालेले आहे. या इंडिया गटामध्ये सर्व काही पक्ष लोकांनी एकत्र झाल्यामुळे आपल्याला आणखीन बळ मिळालेले आहे. माननीय प्रणितीताई शिंदे हा कधी जातीपातीचा राजकारण केलेलं नाही आणि कुठल्याही जातीचा आहे, कुठल्याही धर्माचा आहे आजपर्यंत बघितलेलं नाहीये. माननीय प्रणितीताई शिंदे यांचा फक्त एकच वादा म्हणजे काम करायचं. जिद्द आहे त्यांची. प्रत्येक भागामध्ये आता शहर मध्ये अनेक ठिकाणी कामं केलेले आहे. अनेक गोरगरिबांचा न्याय मिळवून दिलेले आहे. ह्याच पद्धतीने आपल्या मतदारसंघ सोडून सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मंगळवेढा असू द्या, अक्कलकोट असू द्या, दक्षिण तालुका असू द्या, कुठल्याही याच्यामध्ये त्या ठिकाणी शेतकरी लोक जरी त्या ठिकाणी येत असतील तर त्यांनाही न्याय मिळवून दिलेले आहे. फक्त या भाजप लोकांनी जातीयवादीचे निर्माण करून आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.